नमस्कार एस्पिरंट्स. तर स्वागत आहे आपल्या सीरीजमध्ये करंट अफेअर्सच्या. जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर इकडे आय लिंक आहे, इकडे पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लोकेशन्स. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा. जर अनालिसिस केलं मागच्या 5 वर्षांचं तर 2020 मध्ये छाबार पोर्टवर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती ते जे गाव होतं बेळगाव त्याच्यावरती प्रश्न विचारला. मग Amazon फॉरेस्टवरती प्रश्न विचारलेला ते 2020चं बोलतो मी सगळं. मग आरे कॉलनीवरती विचारलेला जे सगळ्यात जास्त चर्चेत होती ती. आणि हे 2020 झालं. मग 2021 मध्ये लडाख युनियन टेरिटरीवर विचारलेलं. मग त्यानंतर त्या वर्षी एकच प्रश्न विचारला. मग 2022 मध्ये क्रिमिया युक्रेनवरती विचारलेलं. मग याझिडी ग्रुप. तर हे काय संघटना काय आहे? पुलवामा त्यावर टेररिस्ट अटॅक झालेला. आणि त्यानंतर 2023 मध्ये एक श्राईन विचारलेली आणि 2024 मध्ये न्यू पार्लमेंट बिल्डिंगवरती प्रश्न विचारलेला. म्हणजे बघा, जे एकदम खूप इम्पोर्टंट लोकेशन्स पण आहेत आणि खूप एक इव्हेंट घडलाय, तर त्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत आणि म्हणजे बेसिकच प्रश्न विचारले. जास्त डेप्थमध्ये जायची काही गरज नाही वाटत आहे. तर त्या हिशोबानंच मी हे जे आहे आत्ताचं लेक्चर त्यावरच केलंय. तर चला पाहूया आता. तर आहे आता लोकेशन्स. लोकेशन्स पाहूया आता कुठले-कुठले आहेत. आता बघा मी 3 विभागात डिव्हाईड केले. एक आहे इंटरनॅशनल, एक आहे नॅशनल आणि एक आहे महाराष्ट्र. तर तिन्ही भागात आपण पाहणार आहोत, की प्रत्येक भागात आपल्याला कुठले-कुठले इम्पोर्टंट बघा. यामध्ये मी हे पण प्रयत्न केला, की जे जिओग्राफीचे मधले प्रश्न असतात, जे इंटरनॅशनलवरती विचारतात, पण त्यावर करायला गेलं तर ते वेगळाच व्हिडिओ होऊन जाईल. म्हणजे तो खूप लांबेल व्हिडिओ. म्हणून मी इंटरनॅशनलचे जे पण इम्पोर्टंट जे बॉडीज आहेत, ते घेतले थोडेफार इथे. पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला वाटत असेल, की हा पण व्हिडिओ यावा, जिओग्राफीचे इम्पोर्टंट जे पण आहेत, लेक्स, स्ट्रेट, अजून खूप काही ओशन आणि कुठल्या-कुठल्या नद्या कुठे जातात, वाळवंट, कुठली नदी वाळवंटाला छेदून जाते, तर ते सगळे प्रश्न विचारलेले. तर त्याबद्दल पण जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. ठीक आहे. चला मग स्टार्ट करूया. इंटरनॅशनलमध्ये बघूया. येमेन अटॅक केला हौती रेबेल्सनं. आता जे शिप करतात रेड सीमध्ये आणि त्यामध्ये खूप 2024 मध्ये तर सारखं होतच राहतं हे. इंटरनॅशनल मिलिटरी रिस्पॉन्सेस पण दिलेत त्यांनी. तर आता हे काय आहे ते पाहूया आता. आता बघितलं गेलं तर जे येमेन आहे, हे लोकेशन आहे. आता तुम्हाला मॅप घेऊन आता बघा तुम्हाला ॲटलास घेऊनच बसायचं आहे. ठीक आहे. सदर्न टिप आहे अरेबियन पेनिन्सुलाचं मिडल ईस्टमध्ये आणि बॉर्डर कोण करतं त्याला? तर सौदी अरेबिया. दुश्मन टाइपच आहेत म्हणजे आजूबाजू दुश्मनच आहेत हे. ओमन टू द ईस्ट आहे. मग कोस्टलाईन काय काय आहे यामध्ये? रेड सी आहे, वेस्टमध्ये गल्फ ऑफ एडन आहे. आता हे असं नाही कळणार तुम्हाला. तुम्हाला मॅप घ्यावाच लागेल. रेड सी, गल्फ ऑफ एडन, अरेबियन सी असाही प्रश्न येऊ शकतो, की येमेनला लागून कुठले-कुठले गल्फ किंवा जे वॉटर बॉडीज आहेत ते सांगा. अरेबियन सी, गल्फ ऑफ एडन, रेड सी हे तिन्ही पण आहेत. त्यानंतर गर्डफाई चॅनल पण आहे साऊथमध्ये. त्यानंतर एक महत्त्वाचं स्टेट आहे जे की आहे बाबेल मंडप. स्टेट जे आहे जिबाउटी म्हणजे डिजिबाउटी म्हणतात, जिबाउटी म्हणतात. आफ्रिकामध्ये आणि येमेनच्या मध्ये दोघांच्या मध्ये आहे ते. पुढच्या स्लाइडमध्ये पाहणारच आहोत आपण. एक मेजर चोक पॉइंट आहे हा. तिथनं जे जनरली जो ट्रेड असतो ना, इंडियन ओशन टू मेडिटेरियन सी तिथपर्यंत जो जातो कुठला आहे? तर हे आहे रेड सी बघा. तर इथं दाखवतोच तुम्हाला असं नाही कळणार. हे आहे आपलं अरेबियन ओशन. म्हणजे हां, अरेबियन सी आहे हे. हे आहे बाबेल मंडप स्ट्रेट, हे आहे रेड सी आणि इथं आहे मेडिटेरियन ओशन. ह्याच्यावरती म्हणतोय मी. हे नाही म्हणत आहे मी, ह्याच्यावरती. तर ते जे आहे पूर्ण रूट ते खूप एक चोक पॉइंट होतो. आता बघा हा किती छोटा आहे. तर इथं सगळ्यात जास्त हे अ, अ, हे करत असतात. मला वाटतंय जे सोमालिया वगैरे आहेत ते पण इथं येतात आणि हे पण असे जे मिलिटंट ग्रुप्स आहेत ते पण हे अटॅक करतच राहतात. आता हौतीज काय आहे तर हे जैदी शिया मिलिटंट ग्रुप आहे. जे जनरली नॉर्थ वेस्टर्न येमेनमधनं येतात. ओरिजिनली यांचं इमर्जन्स जर पाहिलं तर 1990s मधनं रेबल केलेलं त्यांनी येमेनी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट. ठीक आहे. आणि ह्याला बॅक कोण करतं तर इराण करतं. ठीक आहे. हौती एक पार्ट आहे इराण अलाइन्ड ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्समध्ये. आणि ग्रुप टार्गेट्स इस्रायली लिंक्ड शिप्स ट्रान्झिटिंग द बाबेल मंडप शिप. ठीक आहे. बाकी तर बऱ्यापैकी माहिती असेल. तर एक शिया मिलिटंट ग्रुप आहे येमेनमध्ये. हे लक्षात ठेवा. हौती म्हटलं तर येमेन लक्षात यायला पाहिजे. एवढं तरी मॅच द फॉलोइंगमध्ये तरी येऊन जाईल. ठीक आहे. आता बाबेल मंडप जे स्टेट आहे, त्याचं बाबेल मंडप म्हणजे काय? गेट ऑफ टीअर्स म्हणतात. ठीक आहे. गेट ऑफ टीअर्स आहे अरेबिकमध्ये आणि स्टेट आहे येमेन, अरेबियन पेनिन्सुलामध्ये आणि जिबाउटी, इरिट्रिया. इथं बघा जिबाउटी आहे आणि इथे इरिट्रिया आहे. ही जी आहे त्यांची बाउंड्री आहे. तर दोघांना तिघांना लागूनच आहे हा. नॉर्थ ऑफ सोमालिया. सोमालिया कुठे बघा? हे सोमालिया. टोक दिसतंय का? हे सोमालिया. नॉर्थ ऑफ सोमालिया म्हणू शकतो. एक हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणजे म्हणतात त्याला. आणि कनेक्ट करतं रेड सी टू द गार्डिफाय चॅनल आणि गल्फ ऑफ एडन. गार्डिफाय चॅनल कुठे दिसतंय का तुम्हाला? ह्याच्यात नाहीये. ह्याच्यात नाही दिलं. ठीक आहे, कोई बात नाही. कळलं आता? त्यानंतर इम्पोर्टंट जे येतं ते स्टेट आहे ते तायवान स्टेट आहे. तायवान कुठे येतंय? तायवान एक कंट्री आहे. त्यानंतर समोर एक चायना आहे. त्याच्या दोघांच्या मध्ये आहे ते तायवान स्टेट आहे. तर इकडे चायना कनेक्ट करत असतात. चायनाचा दावा आहे की बाबा आमचंच आहे तायवान वगैरे. ते खूप वन चायना पॉलिसीमध्ये चाललेलंच असतं त्यांचं. पण सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे? तायवान स्टेट. तर हे लाय कुठं करतं तर बघू शकता तायवान आणि सदर्न कोस्ट ऑफ मेनलँड चायनाच्या इथं. आणि कनेक्ट काय करतं तर हे खाली काय आहे बघा? साऊथ चायना सी. खूप इम्पोर्टंट आहे. वरती काय आहे? ईस्ट चायना सी. तर दोघांना कनेक्ट करतं. लक्षात ठेवा हे खूप इम्पोर्टंट आहे.
आणि पहिल्या अगोदर याला फॉर्मोसा स्टेट म्हणायचे पोर्चुगीज सेलर. त्यानंतर त्याचा अर्थच हे होतं की ब्युटिफुल. फॉर्मोसा म्हणजे काय? ब्युटिफुल पोर्चुगीजमध्ये. क्लिअर? त्यानंतर छोटे-छोटे न्यूज आहेत. जसं आपले ठळक बातम्या असतात तशा टाईपमध्ये हे मांडलेत. पण हे खूप इम्पोर्टंट आहेत. मेक्सिकोमध्ये पहिल्यांदा एक जनरल इलेक्शनमध्ये 2024 मध्ये जूनमध्ये तर कंट्रीची पहिली फिमेल प्रेसिडेंट झाली आहे क्लॉडिया शेनबॅम. तर त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं असेल माहीत नाही, पण लक्षात ठेवा हे. आता याबद्दल तुम्हाला माहिती काढायची असेल तर काढू शकता, नाही काढली तरी काही प्रॉब्लेम नाही. मला नाही वाटत एवढं डिटेलमध्ये जाईल. जर विचारलं तरी एवढं केलं तर चांगलीच गोष्ट आहे. रशियामध्ये सिटी ऑफ क्रेस्नोस्कोर्स ठीक आहे. डेडली टेररिस्ट अटॅक झालाय क्रोकोस सिटी हॉलमध्ये. लक्षात ठेवा एक मे बी ते जे न्यूजमध्ये आहेत खूप. जनरली जे टेररिस्ट वगैरे जे असतात, तर त्याच्यावर जास्त फोकस केलेलाच असतो. पण ॲज कंपेअर टू बाहेरच्या देशांपेक्षा आपल्या करंट जे देश आहे, आपल्या इंडियामध्ये ते जास्त फोकस करतात. पण आपला असावं बॅक ऑफ द माइंड की बाबा आपण नाही केलंय. युनायटेड स्टेट्समध्ये हरिकेन हेलेन आलेला सप्टेंबर 2024 मध्ये. लक्षात ठेवा हरिकेन हेलेन कशा संबंधात आहे? युनायटेड स्टेट्स. नोटो पेनिन्सुला कुठे येतं? तर जपानमध्ये येतं. हे एवढं लक्षात ठेवा. तिथं मेजर अर्थक्वेक इथं अर्थक्वेक येतच राहतात. पण नोटो पेनिन्सुला आपल्याला माहिती नव्हतं, तर मग हे टाकलंय. त्यानंतर 2025 मध्ये पण आता कामचटका पेनिन्सुलामध्ये पण एक पॉवरफुल अर्थक्वेक आलेला. हे कुठे आहे? तर आता पाहूया. रशिया दिसतोय. रशिया एवढा मोठा आहे बघा, इथपर्यंत इथपर्यंत आहे. तर ह्याचा जो खालचा भाग आहे बघा इथं. सी ऑफ अकोसच्या वरती इथं जपान आहे. इथं काय मला सांगा? अच्छा खाली चायना तायवान आहे खाली. मला वाटलं इथंच तायवान आहे. पण ठीक आहे चायना खाली आहे. सी ऑफ अकोस लक्षात ठेवा. बेरिंग सी आर्टिक ओशन. बेरिंग सी आर्टिक ओशन कामचटका पेनिन्सुला इकडे आहे का? नाही इकडे आहे. जे ऑरेंज पार्ट आहे ते आहे. आता हे सिच्युएशन रशियाचा फार ईस्ट म्हणतात त्याला. ठीक आहे. बॉर्डर बाय ह्याला बॉर्डर कोणाची आहे? सी ऑफ अकोस वेस्टमध्ये इथं. पॅसिफिक ओशन इकडे आणि वरती काय आहे? बेरिंग सी. ठीक आहे. त्या तिघांचं इथं पॅसिफिक ओशन ओकोस असं नाव असेल. आणि हे जे पेनिन्सुला आहे पार्ट आहे पॅसिफिक रिंग ऑफ फायर. पॅसिफिक रिंग ऑफ फायर 2013 मध्ये प्रश्न विचारलेला. ठीक आहे. कुठले-कुठले कंट्रीज येतात पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये. म्हणजे काय तो एक असा एरिया असतो ज्यामध्ये सारखे-सारखे भूकंपच येत राहतात आणि त्यात व्हॉल्केनोज पण ॲक्टिव्ह असतात त्यामध्ये. ॲक्चुअली ॲक्टिव्ह व्हॉल्केनोच्या इकडे जास्तीत जास्त भूकंप येतात. लॉजिकली स्पीकिंग जर म्हटलं तर. 2 मेजर माउंटेन रेंजेस आहेत. श्रीडेनी रेंज आणि वोत्सर रेंज. कामचट्टा रिव्हर पण आहे यामध्ये वॉटर कोर्स ड्रेनिंग करते इथं. ठीक आहे. एवढं मोर दॅन सफिशियंट. त्यानंतर बाकू अझरबैजान इथं COP29 क्लायमेट समिट होईल. म्हणजे झालेली नोव्हेंबर 2024 मध्ये. ओसाका जपान हे होस्ट सिटी असेल एक्सपो 2025 साठी. एप्रिल 2025 मध्ये हे झालेलं. पॅरिस फ्रान्स जे आहे 2024 समर ऑलिम्पिक्स आणि पॅराऑलिम्पिक्स यांनी होस्ट केलेलं. गेम्सवरती पण प्रश्न विचारतात म्हणून हे पण इन्क्लूड केलंय मी. त्यानंतर माउंट मकालू आता हे कुठं आहे? सांगा बरं. तर जे नेपाळ आणि तिबेत आहे ना त्यांच्या दोघांच्या मध्ये आहे. अप्रॉक्सिमेटली आणि हे 5th हायेस्ट पीक आहे. हे लक्षात ठेवा. आता पहिले 4-5 कुठले आहेत मला सांगा. कमेंट सेक्शनमध्ये. आता यामध्ये बरून नॅशनल पार्क आहे. बरून सबसिडियरी पीक मकालू 1, मकालू 2 हे 3 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. फर्स्ट असेंट आता पहिली कोणी गेलेलं 1955 मध्ये फ्रेंच एक्सपिडिशनने जेन फ्रँको. ठीक आहे. त्यानंतर सिरिया लिओनचा एक गोला टीवाय कॉम्प्लेक्स आहे. तर हे काय आहे? गोला रेन फॉरेस्ट नॅशनल पार्क आहे आणि टीवाय आयलँड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. हे सिरिया लिओनचे पहिलं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट झाले. वर्ल्ड हेरिटेज साईट्सवर प्रश्न येतातच. त्याच्यावर पण वेगळा व्हिडिओ होणारच आहे लवकरच. त्याची पण वाट बघा थोडीशी. आणि हे इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड वाईड न्यूज होती म्हणून यामध्ये इन्क्लूड केलं मी. आता हे दोघं बघा वेगवेगळे आहेत. टीवाय आयलँड जे आहे ते माओ रिव्हरच्या लोकेशनवरती आहे. रिच बायोडायव्हर्सिटी वगैरे वगैरे ठीक आहे. पण एवढं लक्षात ठेवा टीवाय गोला कुठं आहे? गोला टीवाय काय असेल? सिरिया लिओन. एवढं इम्पॉर्टंट आहे. डार्डेनल स्टेट हे पण स्टेट महत्वाचं आहे. हे थोडेसेच घेतलेत मी. हे खूप जास्त चर्चेत होते म्हणून. मला वाटतं 3 ते 4 वेबसाईट्स मी यामध्ये पाहिले की कुठले इम्पॉर्टंट जे न्यूजमध्ये आहे 2024 आणि 25 मधले त्यातले मेजरच उचललेत. वाटलं तर तुम्हाला जर वाटत असेल की बघा इम्पॉर्टंट लोकेशन्स किंवा स्ट्रेट्स आणि हे गल्फ आणि हे ते करायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तेव्हा आपण करूया. डार्डेनल्स हे जे आहे बघा इथं बघा खूप नॅरो आहे. इथं बघा वरती ब्लॅक सी त्यानंतर सी ऑफ मर्मरा आणि इथं एगन सी. इथनं यायला पाहिजे तर बोस्पोरसमधनं स्टेट्स आहे हा. सी ऑफ मर्मरामधनं डार्डेनल्स एगन सी मध्ये यायला. ठीक आहे हे स्टेट्स आहेत. तर इथं तुर्की आहे, इथं ग्रीस आहे. लक्षात ठेवा. आणि इकडं कुठलं आहे? सांगा मला. एगन सी टू द सी ऑफ मर्मरा. बघा इथनं एगन सी टू सी ऑफ मर्मरा हे इथनं जातं बोस्पोरस स्ट्रेट अँड थ्रू बोस्पोरस स्ट्रेट प्रोव्हाइड्स ॲक्सेस ब्लॅक सी टू द अच्छा ठीक आहे ते सांगितलं मी. हे सगळं जे मॅपमध्ये आहे ते सांगितलंय. बाकी पर्शियन इन्व्हेजन झालेलं इथं थिएटर, गॅलिपी, वर्ल्ड वॉर 1 एवढं नाही. पुस्तकं फाउंडर ऑफ मॉडर्न तुर्की इथनं झालेत. ठीक आहे. हिस्टॉरिकल सिव्हिंग्स बघितलं तर. त्यानंतर दुसरे जे इम्पॉर्टंट न्यूज आहेत ते बघा ग्रेट बॅरियर रीफ हे प्रश्न विचारलेले आहे एमपीएससीने अगोदर पण. तर इथं खूप भयंकर लेवलवर कोरल डिक्लाइन यायला लागले. कोरल्स जे असतात तुम्ही गुगल करू शकता कोरल काय असतात. तर त्यामध्ये हे बघा रेन फॉरेस्ट आहेत ओशनचे. ठीक आहे. ओशनचे रेन फॉरेस्ट म्हणतात त्याला. जर
डिक्लाइन व्हायला लागले, तर तिकडे सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी असते. आय गेस कोरल्समध्ये कितीतरी 40-50% जे वाईल्ड लाईफ आहे, म्हणजे मरीन लाईफ त्यामध्ये असते. जर हे डिक्लाइन झाले, तर मग अवघडच आहे आपलं पण. आणि 40 वर्षात हे सगळ्यात शार्पेस्ट डिक्लाइन आहे. तर त्यामुळे हे चर्चेत होतं. त्यामध्ये क्लायमेट चेंज याचे मागचे खूप मेजर कारण आहेत. क्लायमेट चेंज, सायक्लॉन, प्रिडेटर्स आलेत. इव्हन जे एलियन स्पीसीज आलेत, इन्व्हेजिव्ह स्पीसीज आलेत, खूप सारे आहेत. चागोस आर्किपेलागो, डियागो गार्शिया हे पण न्यूजमध्ये होतं. यूएसच्या मिलिटरी बेस आणि मॉरिशस ऑनगोइंग, की बाबा मॉरिस म्हणतंय की आमचं आहे डियागो गार्शिया, यूएस म्हणतंय की आमचं आहे. ते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये चाललेलंच आहे. आता सपोर्ट आहे मॉरिशसमध्येच. बघू आता काय होतंय. त्यानंतर येतात दिअर अल बला आणि हे काय गाझामध्ये आहे ते साइट्स ऑफ रिसेंट इस्रायली अटॅक केले त्यांनी. बाकू अझरबैजानमध्ये तेच परत रिपीट होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. स्लोवाकिया जे आहे ते आता व्हिजिट दिली प्रेसिडेंट ऑफ इंडियानं. त्यानंतर सिरिया अलेप्पो लार्जेस्ट सिटी आहे. सिरियामधली सीज केले गेले रेबेल मिलिटिया हयात. तर ठीक आहे. टोंगा एक्सपिरियन्स आता मॅग्निट्यूडचा आला. तुवालू जे आहे ऑस्ट्रेलिया अंडर फिलिपिनो युनियन टेरिटरी. ठीक आहे. आता इंडियाबद्दल बघूया आता. सगळ्यात इम्पोर्टंट जे पहिलं न्यूज येते ती आहे पहलगाम आणि ती सगळ्यात भयंकर न्यूज होती मला वाटतं. म्हणजे आता जानेवारी स्टार्ट झालेलं तेव्हाच ही न्यूज आलेली. जानेवारी नाही, मला वाटतं एप्रिलमध्ये आली नाही. ठीक आहे. पण ह्यांनी जो प्रश्न विचारलेला पुलवामावरती, ते त्यांनी काय विचारलेलं, तर एकतर हिस्ट्री विचारलेली, की याच्याबद्दल काय आहे. एक रिव्हर विचारलेली आणि कुठले-कुठले टेम्पल्स होते त्याबद्दल विचारलेलं त्यांनी. तर इथं बघू शकता लिडर रिव्हर आहे, बायसरन व्हॅली आहे, लव्हेंडर पार्क आहे, वी ऑफ द टाउन बघू शकता. एक छोटी जन्नत काहीतरी असं म्हणतात. छोटं जम्मू काश्मीर पण म्हणतात त्याला. ट्रीज अबव्ह द व्हॅली इन विंटर, व्ह्यू ऑफ द व्हॅली. खूप छान आहे हे लोकेशन. तर हे लोकेशन इथं बघू शकता तुम्ही. लीडर व्हॅली आहे. मग झेलम रिव्हर वरती एक्सटेंड ईस्ट ऑफ द वाइल्ड ऑफ काश्मीर. लीडर रिव्हर जे आहे पास करती पहलगाममधने. वेअर इट्स ईस्ट अँड वेस्ट ब्रांचेस कव्हरेज. ठीक आहे. व्हॅली स्पिट्स नियर पहलगाम वर एक बघा ही व्हॅली जी आहे ना, तर ही एक रूट जातो ते वरती नॉर्थ ईस्टकडे, जो की आहे अमरनाथ टेम्पलकडे. ठीक आहे. तिथनंच अमरनाथकडे जाऊ शकता आणि खाली जातो एक नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्टमध्ये अमरनाथ टेम्पल आणि नॉर्थ वेस्टमध्ये अरू आहे. ठीक आहे. यात्रा वगैरे यातनंच मेजरली स्टार्टिंग पॉईंट इथनंच होता अमरनाथ यात्राचा. जनरली हे जुलै-ऑगस्टच्या दरम्यानच होतं. आणि असं मानलं जातं की हिंदू मायथॉलॉजीच्या मध्ये की जे लॉर्ड शिवा होते त्यांनी आपलं जे नंदी आहे तिथंच ठेवलेली पहलगाममध्ये. तर त्यासाठी हे स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स खूप गरजेचं आहे. म्हणजे खूप इम्पॉर्टंट रिलिजियस लोकेशन आहे. त्यानंतर एक वेल नोन हिल स्टेशन आहे, पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. यामध्ये ब्युटी आहे, ट्रेकिंग स्पॉट्स आहेत. कालोहाई ग्लेशियर आणि व्हॅली जसं की बैसर आणि बेताब आपण पाहिलं. ठीक आहे. 2 व्हॅलीज आहेत. गोल्फ कोर्स पण आहे यामध्ये. लिडर गोल्फ कोर्स वगैरे म्हणजे टुरिस्ट बेट जर म्हटल्यावर सगळं काही-काही येतात. त्यानंतर जानेवारीमध्ये राम मंदिरचं इनॉग्रेशन झालेलं, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये सायक्लोन रेमल आलेलं, लक्षात ठेवा. सायक्लोन्स जे पण असतील ते पण लक्षात ठेवा. आसाममध्ये चराई दिओ मैदाम टोम्ब कॉम्प्लेक्स याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट देण्यात आलं आहे जुलैमध्ये. ठीक आहे. आता हे काय आहे ते पाहूया. आता इथं बघू शकता तुम्ही चराई देव मै मेदम जे पण असेल, सॉरी फॉर द प्रोनाउन्सिएशन. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहूया आता. तर हे कुणी बांधलंय, तर हे एस्टॅब्लिश केले 1200 मध्ये. 1228 सीई मध्ये फर्स्ट अहोम किंग जे की होते सुकाफा. ठीक आहे. कॉम्प्लेक्स सर्व्ड ॲज अ सिम्बॉलिक कॅपिटल आणि सॅक्रेड बरियल ग्राउंड फॉर द अहोम रूलर्स. म्हणजे जनरली जे पुरायचे त्यांना म्हणजे निधन झाल्यानंतर जे पुरवायचे तर त्यात हे येत होते. आणि अहोम किंवा ताय ओरिजिन मायग्रेटेड प्रेझेंट डे म्यानमारमध्ये आहे. चराई देव म्हणजे शायनिंग सिटी ऑन द हिल. ठीक आहे. चराई देव म्हणजे रफली जर म्हटलं तर शायनिंग सिटी ऑन द हिल असतं. बाकी बाकी जर हे कॉम्प्लेक्स जर बघितलं गेलं तर जुलै 2025 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट देण्यात आले. डिस्ट्रिक्ट कुठे आहे? चराई देव डिस्ट्रिक्टच आहे. आसाममध्ये, इंडियामध्ये आहे. बरियल माउंट्स वगैरे इकडे असतात. रिच मिडिवल हिस्ट्री आहे याची. आर्किटेक्चरल हेरिटेज आहे. आणि याला पिरॅमिड्स ऑफ द ईस्ट असंही म्हणजे ऑफनली कॉल्ड असं म्हटलेलं जातं. कारण की सिमिलर कन्स्ट्रक्शन आहे. ऑलमोस्ट त्यांची स्टाईल थोडंसं दिसून येते आपल्याला. अहोम डायनेस्टी लक्षात ठेवा, सुकावा लक्षात ठेवा आणि हे कुठं आहे. त्यानंतर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप, तर हे थोडंसं एक इम्पॉर्टंट प्रश्नामध्ये मला राहून गेलेलं. तर हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. गुकेश जे झालेले आपले यंगेस्ट एव्हर वर्ल्ड चेस चॅम्पियन, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती काढायची आहे. ठीक आहे. गांधीनगर गुजरातमध्ये ही सिटी होस्ट करणार आहे सेव्हरल इंटरनॅशनल एक्सपोज, ग्लोबल ईव्ही एक्सपो, इंडियाचं सप्लाय चेन समिट पण. ठीक आहे. गांधीनगर गुजरात लक्षात ठेवा. आणि वेस्ट बेंगॉल सायकल रेमल तर आपण पाहिलेलंच आहे. आता महाराष्ट्रामध्ये पाहूया आता. सीपी एअरपोर्ट सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे. अप्रूव्ह रिझर्वेशन एअरपोर्ट हॉल्ट. ठीक आहे. चिपी एअरपोर्ट कुठे आहे ते लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये. गोवा एक्सप्रेसवे. आता सिग्निफिकंटली जे टाईम आहे ते खूप कमी करणार आहे. 12 डिस्ट्रिक्ट्समध्ये हे जाणार आहे. कुठल्या-कुठल्या? वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. नागपूर टू गोवा. पुणेमध्ये पण महासोलार एक्सपो करणार, सिटी होस्ट करणार आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट पण आहे. इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो पण 2025 मध्ये पुणेमध्ये हे होस्ट करणार आहे.
गिरणा रिव्हर जे आहे नाशिकमध्ये जे वॉटर लेव्हल आता वाढलेलं ते फ्लडिंग आलेलं मालेगाव वगैरे एरियाजमध्ये. त्यानंतर गंगापूर डॅममध्ये पण ते पण नाशिकमध्येच आहे. ठीक आहे. ते पण हेवी रेन झाला आता 2024 मध्येच ऑगस्टच्या. त्यामुळे डाउन स्ट्रीम्स वगैरे एरियाजमध्ये खूप सारा पाणी गेलेलं. त्यानंतर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 56,000 वर्ष अगोदरची ही लेक आहे. आता ही लेक कशी बांधली गेली आहे, तर एक मेटेओराइट आलेला. ठीक आहे. म्हणजे मेटेओराइटवरती ते बाहेरनं जे असे दगड येतात त्याला मेटेओराइट म्हणतात. इन शॉर्ट आपल्याला हे म्हणतात ना, काय म्हणतात? दगडच म्हणा. मोठा दगड असतो ते. तर ते इथं आढळलेलं आणि त्यामुळे जो खड्डा झाला त्यामुळे ते हे खड्ड्यामुळे ते लेक तयार झाले. तर हे काय इम्पॉर्टंट आहे, कारण की लोणार लेक कुठं आहे माहिती आहे? बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या महाराष्ट्रातच आहे, डेक्कन प्लॅटोवरती. ह्याचं जर डायमीटर पाहायला गेलं, हे डायमीटर किती आहे? 1.2 किलोमीटरचं आहे. ठीक आहे. आणि हायली सलाईन आणि अल्कलाईन आहे. पीएच ऑलमोस्ट 10 10.5च्या आसपास आहे. खूप बेसिक आहे हे. आणि हे अनकॉमन आहे एका नॅचरल लेकसाठी. नॅचरल लेकमध्ये एवढं पीएच नसतं. अराउंड 7 ते 8 जनरली असतं. म्हणजे ऑलमोस्ट न्यूट्रल असतं. पण हे खूपच सलाईन आहे. काय रिझन आहे? अच्छा, हे न्यूजमध्ये काय होतं, तर हे बघा इथं ह्याचं ग्रीन कलर आहे. तर ह्याचं चेंज कुठल्या कलरमध्ये झालेलं बघितलं? तर हे बघा एकदम पिंक, ब्लूइश पिंक झालेला आहे. तर त्यामुळे हे चर्चेत होतं. तर ह्याचा चेंज मेजरली जे हॅलोफिलिक मायक्रोब्स म्हणून असतात त्यामध्ये. तर ते छोटे-छोटे सूक्ष्म जीव असतात. हॅलो आर्किया म्हणतात त्याला. ठीक आहे. ते एकदम हायपर सलाईन आणि अल्कलाईन कंडिशन्समध्ये होऊ शकतात आणि रेडिश पिंक पिगमेंट्स येतात. त्यामुळे ह्याचा कलर चेंज होत राहतो. आणि जी सॅलिनिटी वगैरे इन्क्रीज किंवा डिक्रीज झाली, तर त्यामुळे पण जे कलरिंग आहे ते पण चेंज होऊ शकते आणि खूप सारे वेगवेगळे कारणं पण आहेत. आता हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप्स यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये स्टेटस देण्यात येत आहे. 12 फोर्ट्स आहे. हे 12 फोर्ट्स खूप इम्पोर्टंट आहेत. ते विचारू शकतात. 12 पैकी मला वाटते 11 विचारतील आणि म्हणतील एक कुठला नाही यामध्ये. किंवा असं विचारतील, की हां, तेही विचारू शकतात. कारण की 12 ज्योतिर्लिंग होते त्यापैकी त्यांनी किती 3-4 म्हटलेले, की त्यामधलं एक कुठला नव्हतं, तर अमरनाथ नव्हतं. ते प्रश्न विचारलेले. तशा प्रकारे पण हा प्रश्न येऊ शकतो. तर कुठले-कुठले 12 आहेत? रायगड, सिंधुदुर्ग, राजगड, प्रतापगड. आता हे पुढचं वाचून घ्या. कोणी काय कुठला फेमस बॅटल झाला, काय झाला? ते ऑनलाईनमध्येच ठेवलंय मी. परत स्टार्ट करूया. रायगड कॅपिटल फोर्ट आहे. सिंधुदुर्ग, राजगड, प्रतापगड, सुवेलामाची, लोहगड, विसापूर, तोरणा, राजमाची, चाकण, पन्हाळा, माहुली. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. याची पीडीएफ जी आहे ती टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या. चला भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र, जय हिंद.